मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यात हिंसक प्राण्यांच्या हल्ल्याच्या प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेले, सर्वाधिक जे आहे ते बिबट्यांकडनं हल्ला जे आहे ते केला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडनं अनेक उपाययोजना ज्या आहेत ते केल्या जात आहेत। यासाठी नंदुरबारच्या सोनखाम या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी, हा जोसेफ नाईक विद्यार्थी यांनी हा संरक्षक कवच, शेतकऱ्यांचे संरक्षक कवच असा हा बेल्ट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावं यासाठी हा बेल्ट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। नेमका हा बेल्ट कशा तयार केला गेला आहे, कशाने बनवला गेला आहे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशी ही जी संरक्षण जो कवच जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत हा विद्यार्थी आहे जोसेफ नाईक, आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीने हा बेल्ट बनवलेला आहे आणि याचे बनवण्याचे नेमकं उद्दिष्ट तरी काय आहे। काय सांगणार तू, नेमकं तुझ्या बनवण्याचे उद्दिष्ट काय आणि काय बनवले तुम्ही? हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिबट्या किंवा कोणत्या पण प्राण्यांचे जास्त हल्ले होत होते। मग हाच विचार करून आम्ही कल्पना केली आणि त्याच्यानंतर आम्ही हा प्रयोग केला की जंगली जनावरांपासून मानव सुरक्षा करण्यासाठी आम्ही हे उपकरण बनवलं। आणि हे उपकरण आम्ही जेव्हा बनवत होतो तेव्हा पण काही आम्हाला बिबट्या किंवा कोणत्या पण प्राण्यांचे जास्त हल्ले होत होते, तर आम्ही हे उपकरण बनवलं आणि याचा प्रयोग आम्ही कुत्र्यावर सुद्धा केला। निश्चितच आपल्यासोबत यांचे शिक्षक देखील आहे, त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया की काय उद्दिष्ट आहे याच्या बनवण्याचे आणि नेमकं याचा फायदा जो आहे तो काय होणार आहे। सर काय म्हणणार, काय सांगणार आहे, कशामुळे हा बनवला गेलेला आहे आणि याचे नेमकं उद्दिष्ट तरी काय राहणार आहे शेतकऱ्यांसाठी? विशेष म्हणजे कधी शेतकऱ्यांवरती का नाही, जे जंगली प्राणी आहेत त्यांचे हल्ले होत आहेत आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना आणि वन मजूर आणि वन कर्मचारी यांना का नाही त्याचा फायदा व्हायला पाहिजे। कमी किमतीमध्ये का नाही हा बेल्ट बनवलेला आहे। जनरली म्हणजे सगळ्यात गरीब गटापर्यंत का नाही हा प्रोजेक्ट म्हणजे हा पोहोचणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांची सुरक्षा याच्याने होणार आहे। निश्चितच पुण्याच्या शिरूरमध्ये एका महिलेवरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये आता वन विभाग जे ते सतर्क झालेले, मात्र पश्चिम भिल खानदेश या सेवेच्या माध्यमातून ज्या शाळा चालवल्या जात असतात, या सोनखाम या शाळेच्या आश्रमशाळेच्या या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं या पद्धतीने हा संरक्षक कवच असा बेल्ट तयार केलेला आहे। त्यामुळं या जिल्ह्यात होणाऱ्या, नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या हिंसक प्राणी आणि विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यामधून थांबवण्यासाठी मोठी मदत जी आहे ती केली जाणार आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही मराठी, नंदुरबार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।